सर्वांना नमस्कार. प्रतिलिपीवरती अर्जुन मयुरी आणि तन्वी अर्जुन या स्टोरीसुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे. पण सध्या कामाचा लोड खूप आहे आणि या दोन्ही स्टोरी पुन्हा नव्या ढंगामध्ये तिकडे सादर होतील. त्यामुळे पुन्हासुद्धा तुम्हाला त्या वाचायला नक्कीच आवडतील. आता बाळ रात्री जागं राहतं आणि दिवसा का झोपतं हा प्रश्न अर्जुनरावांना पडला होता. मग सासूबाई म्हणाल्या, अरे अर्जुन, बाळ या जगात नवीन आहे ना, त्यामुळे त्याला रात्र आणि दिवस यातला फरक अजून काही कळत नाही. त्यामुळे दिवसाला रात्र आणि रात्रीला दिवस समजतं ते. इथले रुटीन अजून त्याला माहीत नाही. आणि अर्जुन म्हणाला, अरे बापरे, असं पण असतं होय, बरोबर आहे. आईच्या पोटात तर त्याला कायम रात्र आहे असंच वाटत असणार, कारण ते सतत डोळे मिटून असतं ना. तरी मयूला सांगत होतो की उजेड पाडू दे पोटात, तर ती जाऊ देत नव्हती मला आत. आणि ती डोळे मोठे करून बघत होती अर्जुनकडे. चावटपणा करतात नुसते, असं त्याला दम देत म्हणाली. काय उजेड पाडला असता माहीत नाही. मग आता दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्याची वेळ आली आणि बिल भागवण्यासाठी मयुरीची आई पुढे गेली. अर्जुन म्हणाला, हे काय, तुम्ही का बिल द्याल? ती म्हणाली, अरे तशी पद्धत असते. मुलीचं पहिलं बाळंतपण आणि त्याचा खर्च आई बाबा करतात. अर्जुन म्हणाला, ही रीत भात सगळं सोयीसाठी बनवलेलं असतं. माझा मुलगा, माझी बायको यांची सगळी जबाबदारी माझी आहे. मग बिलसुद्धा मीच देणार. आणि त्यानं बिल भागवलं. आता अर्जुनरावांच्या या तर्कापुढे सासू काही नाही बोलली. मग आई बाळ घेऊन बसली. मयुरी पुढे बसायला लागली तिच्या सवयीप्रमाणे. आणि आई म्हणाली, अगं मागे बस आरामात, ओली बाळंतीण आहेस तू, वारा लागायला नको तुला. अर्जुन म्हणाला, अहो आई, पुढे तरी कुठं आहे वारा, बसू दे ना पुढंच. म्हणजे हादरे जरा कमी बसतील. माझी गाडी नवीन आहे ना, कुठं किती हादरी देते अजून माहीत नाही ना, त्यात मयूला टाके पण आहेत. आणि मग आई म्हणाली, पण बाळ मागे ती पुढे. तो म्हणाला, त्याची आजी आहे की आता त्याच्याजवळ, तुमच्यापेक्षा जास्त प्रेम त्याला कोणीच करू शकत नाही. आणि आई म्हणाली, बरं बस पुढे. मयुरी पुढं बसली आणि अर्जुन म्हणाला, आता शोभते की नाही माझी पट्टराणी, तुझी जागा फिक्स आहे इथंच. मग ते घरी आले. बाबा दारातच उभा होते. आजूबाजूच्या बायका कौतुकाने मुलगा झाला म्हणून मयुरी आणि अर्जुनकडे पाहत होत्या आणि थोडी कुजबूज सुरू झाली. या घटनेनं पुन्हा त्यांच्या त्या धूम स्टाईल लग्नाची चर्चा सुरू झाली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मुलगा हिरा निघाला. मयुरीचं भाग्य उजळलं. जावई पण जावईच आहे, अगदी लाखात एक. दिवा घेऊन शोधला असता तर इतका चांगला जावई मिळाला नसता. जावई असावा तर असा, अशा काही बाई चर्चा चालल्या होत्या. मग अर्जुननं बॅग आत घेतल्या. तिच्या खोलीत सगळी व्यवस्था केली. तिला वारासुद्धा लागू नये याची खबरदारी घेतली जात होती. मग आजही अर्जुन तिथंच राहिला. कातर म्हणाला, बाळाला दिवस आणि रात्र कळत नाही ना अजून, मग त्याला ते चांगलं समजेपर्यंत मी इथंच राहणार. माझं बाळ रात्रीचं कुठं धडपडत गेलं तर. आणि तू ही अशी ओली बाळंतीण आणि तुझी आई गुडघ्याच्या दुखण्याने त्रस्त. कुठे पळणार आहे त्याच्या तुम्ही मागे? कोणीतरी रिकामा माणूस हवं ना. आणि मयुरी हसायला लागली आणि म्हणाली, अहो, ते एका जागी तर झोपून असणार आहे, ते कुठं पळणार आहे आता? तो म्हणाला, काय सांगता येत नाही आजच्या पिढीचं, खूप फॉरवर्डेड आहे. बरं थांबा हा तुम्ही, पण कामाचं काय? तो म्हणाला, मला कुठं रोजची हजेरी लावायला जायचं आहे, सचिन घेईल बघून, असं म्हणून त्यानं तिला गप्प केली. आणि ती म्हणाली, अहो, माझं अंग ना खूप ठणकत आहे. आणि त्यानं लगेच तिचे हातपाय चेपून द्यायला सुरुवात केली. आता तिला बरं वाटत होतं. सासूबाई सगळं बघत होत्या, लेकीचे चाललेले लाड. मग आता बाळ रात्रीचं सुद्धा जागायचं. अर्जुन खूप मदत करत होता. अर्जुन आणि बाबा एका रूममध्ये झोपत होते. मयुरीची आई तिच्याजवळ झोपली होती. दोन्ही बेडरूम जवळजवळच होत्या आणि अर्जुनरावांचे सगळे कान तिकडंच लागलेले असायचे. रात्री बाळ उठलं की तिला पटकन उठायला यायचं नाही आणि तिची आई दमून गेलेली असायची. ती उठायच्या आत अर्जुन तिथं हजर असायचा. मग अर्जुनच बाळ घेऊन तिच्याजवळ द्यायचा. पुन्हा ते उचलून पाळण्यात टाकायचा. तिचं काम फक्त त्याला दूध पाजणं इतकंच होतं. बाकी सगळं अर्जुन करायचा. तिच्या आईला तर माहीतच नसायचं की अर्जुन कधी खोलीत आला आणि त्यानं कधी बाळ घेतलं होतं. मग ती सकाळी उठल्यावर म्हणायची, मयुरी, रात्री बाळ उठलं नव्हतं का गं? मयुरी म्हणाली, आई, अगं ते 2-3 वेळा उठलं होतं. आई म्हणाली, अगं मग तू कसं घेतलं उचलून त्याला? तुला तर हलता पण येत नाही. आणि रात्रभर बाळ न पिताच झोपलं की काय? आणि मयुरी हसून म्हणाली, अगं त्याची दाई होती की, ती सारखी यायची. त्याचा जरा जरी आवाज आला तरी
आई न समजून म्हणाली, म्हणजे कोण दाई? मयुरी म्हणाली, त्याचे बाबा. बाळ जरा जरी रडलं तरी त्यांना जाग यायची आणि तू उठायच्या आत ते इथे येत होते. आणि आई विश्वास न बसून म्हणाली, बाई खरं की काय? मयुरी म्हणाली, मग तूच त्यांना सतत बोलत असतेस, पण ते खूप काळजी घेतात अगं आमची, स्वतःची पर्वा न करता. त्यांची झोपसुद्धा सावध असते. तू बघ, एकदा का बाळ मोठं झालं की ते माझ्याकडे येणार सुद्धा नाही. त्यांचाच जास्त लाडका असेल. आई म्हणाली, हो ग, मग एक काम कर, त्याला म्हणावं आज रात्रीपासून इथंच झोप, निदान माझी तरी दगदग होणार नाही. आणि मयुरीने हे अर्जुनरावांना सांगितलं. तसा तो खूप खुश झाला आणि मग काय, सॉरी डबल उत्साहात कामाला लागली. तो खाली चटई अंथरून झोपला आणि ती बेडवर. बाळाचा पाळणा त्याच्या उशाला होता. मग खाली झोपलेले अर्जुनरावांना पाहून तिला कसं तरी वाटलं. ती म्हणाली, अहो मला खूप वाईट वाटत आहे. मी बेडवर आणि तुम्ही खाली. तो म्हणाला, आता घे की लाड करून तू तुझे, पुन्हा पुन्हा नाही असा चान्स येत. आणि बाळाला ती दूध पाजत होती पदर टाकून. आणि अर्जुन म्हणाला, ए मयू, मला बघू दे की कसं दूध पितंय बाळ. आणि तिनं हळूच पदर बाजूला केला. तर ते टुकू मुकू बघत दोन्ही हातांनी छातीला पकडून नाजूक ओठांनी दूध ओढत होतं. ते पाहून अर्जुनला कसं तरीच होत होतं. तो खूप मन लावून ते गोजीरवाणं बाळ आणि त्याला स्तनपान करणारी आई यांचं वात्सल्य पाहत होता आणि त्याचेही ओठ आपोआप हलत होते. तो म्हणाला, मयू, मला तर हे दृश्य पाहून गाय आणि वासराची आठवण आली बघ. ते सुद्धा असेच त्याच्या आईला पितं दूध. ती म्हणाली, आता नका बघू, बास करा, दृष्ट लागेल. अगं बापाची कुठं दृष्ट लागत असते का? मी कुणी फरका आहे का? ती म्हणाली, विषय तो नाही, पण लहान आहे तो, त्याचं काही कळत नाही आताच. मग आता तिनं दुधानं भरलेल्या छातीला हात लावून रोखून धरली होती. चिमटीत पकडून ती त्याला पाजत होती. तो म्हणाला, मयू, तू चिटिंग करतेस हा? सोड ना दूध, का पकडून ठेवलं आहे? ती म्हणाली, अहो जास्त दुधाचा फ्लो येतो ना. अर्जुन हसून म्हणाला, फ्लो? असं पण असतं का? ती म्हणाली, अहो म्हणजे पाळणा. तो येतो अचानक आणि मग बाळाला दूध जास्त झालं तोंडात की गिळता येत नाही आणि ठसका लागतो. आणि छाती आवरून धरली आहे कारण तिच्या ओझ्यानं बाळाचं नाक चेमटेल ना, बसकं होईल त्याचं नाक. आणि हे सगळं 1.25 महिन्यापर्यंत करायचं. एकदा का बाळाचा चेहरा थोडा कठीण झाला की मग नाही काही फरक पडत. आणि अर्जुन चावटपणा करत म्हणाला, मयू, मग तुझा हात दुखत असेल तर मी पकडू का गं? आणि ती लाजून हसत म्हणाली, चला चावट कुठले, हात नका लावू. आणि अर्जुनराव म्हणाले, ए मयू, आत्ता मला कळलं. ती म्हणाली, काय कळलं? तो म्हणाला, हेच की तुझं पण नाक का बसलेलं आहे. आणि ती पुन्हा हसून म्हणाली, गप्प बसा नालायक कुठले, काहीही कसं बोलता हो. आता त्यांच्या हसण्याचा आवाज बाहेरपर्यंत जात होता. आणि आई म्हणाली, मयुरी झोपून घे, बाळ झोपलं आहे तोपर्यंत, नाहीतर पुन्हा झोपून द्यायचं नाही. आता अर्जुनराव सोबत असल्यावर झोपू देतील का? स्वतःही झोपणार नाहीत आणि तिलाही झोपू देणार नाहीत. मग तिनं त्याला पोटभर पाजलं आणि त्याच्याकडे दिलं. त्यानं ते हळूच अलगद पाळण्यात टाकलं. त्याच्याभोवती छोटं दुपटं गुंडाळलं. तिनं सांगितल्याप्रमाणे त्याच्या मानेभोवती सुद्धा कापडाची वळकटी ठेवली, जेणेकरून त्याचं डोकं इकडे तिकडे झोपेत मान हलवून चपटं होणार नाही म्हणून. आणि आता मयुरीची बसून बसून कंबर दुखायला लागली म्हणून तिने पाय लांब केले आणि इतक्यात तिचे खाली घातलेले टाके दुखायला लागले. आणि ती ओरडली, आई ग. तिच्या चेहऱ्यावर सगळ्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. अर्जुन म्हणाला, मयू, खूप दुखतंय का गं? किती ब्लेड मारला आहे हे तरी तुला माहीत आहे का? ती म्हणाली, नाही माहीत. तो म्हणाला, मी बघू का गं? ती म्हणाली, अर्जुनराव गप्प बसा, काही काय हो तुमचं? तो म्हणाला, आता तूच मला म्हणतेस ना मी डॉक्टर आहे म्हणून, मग डॉक्टरला काय लाजायचं? आणि डॉक्टरलाही लाज वाटत नसते त्याच्या पेशंटची. आणि मलाही काही नाही वाटणार ते मी बघितलं तर. ती म्हणाली, नको. आणि पुन्हा पाय लांब करताना थोडीशी वेदनेने ओरडली. तो तिच्या वेदना पाहून म्हणाला, आईच्या गावात या डॉक्टरांच्या, यांना डॉक्टर ही डिग्री कोणी दिली काय माहीत, जरासुद्धा पेशंटच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. नॉर्मल डिलिव्हरी करण्याचं यांचं कौशल्य काय असतं का नाही काय माहीत. पेशंटनंच सोसायचं आणि नाही सोसलं तर घेतात लगेच टेबलवर आणि पोट फाडतात. त्यापेक्षा आधीच्या बायका घरीच डिलिव्हरी होत होत्या तेच बरं होतं. अर्जुन आता खूप चिडला होता. त्याला त्याच्या बायकोच्या वेदना बघवत नव्हत्या. ती म्हणाली, अहो काय इतकं चिडत आहात? होईल बरं, आणि बाईच्या जातीला हे सगळं सोसायलाच लागतं. आणि अर्जुन म्हणाला, तेच ना मयू, अगं बाईनंच सगळं का सोसायचं? पुरुषांना पण थोडं सोसायला हवं की नाही? ती म्हणाली, आता तुम्ही काय सोसणार आहात?
तो तिच्या डोक्यावर थोपटत तिचं डोकं दाबत म्हणाला, मी बाळाला अजिबात तुला त्रास देऊ देणार नाही. एकदा का ते खायला प्यायला लागलं की मग त्याची सगळी जबाबदारी माझी. तू त्याला जन्म दिलास, 9 महिने पोटात वाढवलास, हेच खूप मोठं काम आहे. आता ते दोघे सारखे असेच गप्पा मारत होते. एकत्र असले आणि गप्प बसले असं कधी झालंच नाही. तो तर त्यांच्या आवडीचा छंद, गप्पा मारत राहणे एकमेकांशी. आणि आता तर काय, तो झोपायलाच आला होता तिच्या बेडरूममध्ये. आता अर्जुन बाळाची आणि मयुरीची रात्रीसुद्धा काळजी घेत होता. तिची आई बाळाची आंघोळ वगैरे बघायची, मालिश करायची आणि तिला जेवण बनवून द्यायची हलकं फुलकं. आणि तिला चालण्याचं काम अर्जुनरावांचंच होतं. आता कोणालाही सांगून विश्वास बसणार नाही की इतक्या लहान बाळाला एक पुरुष हाताळत होता. इथं तर पुरुषांना त्याला हातावर सुद्धा घेता येत नाही, तिथे अर्जुनराव त्याला सहज लिलया सांभाळत होते. त्यांना जमणार नाही अशी एकही गोष्ट नव्हती जगात. फक्त एकच गोष्ट जमणार नव्हती, ती म्हणजे बाळाला जन्म घालणं. आता निसर्गानेच त्याला ते वरदान नव्हतं दिलं. ते वरदान फक्त बायकांनाच होतं. पण इतर कोणतीही कामं तो सहज करायचा, कारण परिस्थितीनं त्याला कुठलंही काम सहज करायला शिकवलं होतं. आता 5 दिवस झाले, 5वीसुद्धा पुजली आणि मयुरीला अशक्तपणा आला. तिचं अंग थरथर कापायचं. मग तिच्या आईने तिच्यासाठी डिंकाचे लाडू बनवायला घेतले, पण तिला आवडतच नव्हते ते. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी ते खाणं गरजेचं असतं. अर्जुन तिला जबरदस्ती चारायचा. तिला गरम करून थंड केलेलं पाणीच प्यायला लागायचं. बाळंतपणातील सगळं पथ्य तिची व्यवस्थित सुरू होती. आता तिचा अशक्तपणा जरा कमी झाला होता. आज अर्जुन म्हणाला, मयू, मी जरा चक्कर मारून येतो फॅक्टरीत. ती म्हणाली, परत याल ना रात्री? कारण अहो बाळाला तर तुमची सवय झाली आहे, माझ्यापेक्षा आणि आईपेक्षा तुमचीच सवय झाली. आणि अर्जुन हसून म्हणाला, बायको, तुला यामागची माझी चाणक्य नीती समजली का गं? ती म्हणाली, काय आहे तुमची चाणक्य नीती? यामागे सुद्धा काहीतरी हेतू आहेच का? तो म्हणाला, आता थोड्या दिवसांनी मी पुन्हा आपल्या घरी जाणार. बाळ माझ्याशिवाय राहूच नये. मग तू आपोआप आपल्या घरी येशील लवकर, म्हणून मी हे करतोय. बाळाला माझी सवय लावतोय, कळलं? आणि मयुरी हसून मनात म्हणाली, बाळाच्या आधी मीच नाही राहणार तुम्हाला इतके दिवस सोडून. पण आधी 1.25 महिना तरी होऊ द्या. त्याआधी तरी मी येऊ शकत नाही तिकडे. आणि आता मी तिकडे येणार, तेही तुमच्यासोबत पुन्हा एकदा विधिवत लग्न करूनच. तुमची आपल्या लग्नात राहिलेली सगळी हौस मी पूर्ण करणार. आणि पुन्हा एकदा तुम्ही माझे नवरदेव आणि मी तुमची नवरी होणार.